नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये आपण कथालेखन हा परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत। हा परीक्षेमध्ये आपल्याला 5 गुणांसाठीचा विषय आहे। मी आता स्क्रीनवर तुम्हाला एक चित्रीकरण दाखवलं। त्या चित्रीकरणामध्ये म्हणजे तो कथा कशी घडते त्याचं कधी-कधी परीक्षेमध्ये आपल्याला चित्रावरून कथा तयार करणे, मुद्द्यावरून कथा तयार करणे, काही शब्दावरून कथा तयार करणे असे वेगवेगळ्या प्रकारचे विषय दिले जातात। कथालेखन करत असताना आपल्याला काही नियम पाळावे लागतात। कथालेखन म्हणजे गोष्ट रचून ती लिहून दाखविणे, म्हणजे कथालेखन ऐकणे सांगणे हा आबालवृद्धांच्या आनंदाचा विषय आहे। विद्यार्थ्याच्या कल्पनाशक्ती, नवनिर्मिती व सृजनशीलतेला वाव देणारा हा विषय आहे। कथ्यते इति कथा म्हणजे कथेचा सांगितली जाते ती कथा। कथाबीज हा कथेचा प्राण असतो। कथा ही आपल्या कल्पनेने, विचाराने, सृजनशीलतेने रचली जाते। ती पूर्णतः काल्पनिक किंवा सत्य घटनेवर आधारित असूनही कथेच्या रूपात मांडली जाते किंवा जाऊ शकते। कथेतून आनंद मिळतो त्याप्रमाणे कथा विचार प्रवर्तकही असतात। कथेतून आनंदाबरोबरच विचारांना दिशा मिळते। कथा विजयाच्या विषयाला पात्र, घटना, तर्कसंगत विचार यांनी फुलवणे हे लेखन कौशल्य आहे। लेखन कौशल्य विकसित करणे हा कथालेखन घटकाच्या अभ्यासाचा मुख्य हेतू आहे। कारण गोष्ट सांगणे प्रथम सोपं वाटतं, पण सांगायला लागा म्हणजे ती किती अवघड आहे ते कळून येते। गोष्टीला सुरुवात कुठून करावी, कशी करावी याचा प्रथमतः मनामध्ये गोंधळ उडतो। कधीकधी सांगताना आपल्याकडून घटना मागे पुढे होते, शेवट कसा करावा हे समजत नाही। अशा वेळी गोष्टीला सुरुवात करण्यापूर्वी आपण ती प्रथम मनाशी गोष्ट तयार केली पाहिजे। जसं मी आता तुम्हाला चित्रीकरणामध्ये अगोदर दाखवलं, ती मनामध्ये आपण अगोदर गोष्ट पूर्णतः तयार करावी आणि ती सांगत जाताना जणू काही ती प्रत्यक्षात आपल्यासमोर गोष्ट घडत आहे असं आपल्याला त्याची जाणीव व्हावी। म्हणजे असं समजून सांगावी म्हणजे ऐकणाऱ्याला व वाचणाऱ्याला तिची आवड निर्माण होते किंवा ती आवडते। गोष्ट उत्तम कथा लेखनासाठी किंवा उत्तम गोष्ट तयार करण्यासाठी खालील काही बाबी आपण लक्षात घेणं आवश्यक ठरतं। कथेला योग्य शीर्षक द्यावं, तात्पर्य लिहिण्याची आवश्यकता नाही। शीर्षकावरून कथेच्या विषयाची किंवा कथाबीजाची कल्पना आपल्याला यायला हवी। शीर्षक म्हणून सुविचार, मन असावे असं काही बंधन नाही। कथा भूतकाळातही लिहावी। लेखनातील घटना प्रसंगानुसार काळाचे योग्य भान राखले जाणे अत्यंत महत्त्वाचं आहे। कथेला भाषेचा, घटनांचा ओघ, कालानुक्रम असणे आवश्यक आहे। कथाबीजाला अनुसरून पात्र व त्यांचे संवाद, पात्रानुसार योग्य भाषा असावी। कथेत प्रसंगानुसार वातावरण निर्मिती करावी। कथालेखन मूल्यमापनाच्या काही नियोजन कृती आहेत। म्हणजे कोणत्या प्रकारचा विषय आपल्याला कथालेखनासाठी परीक्षेला दिला जाऊ शकतो आणि त्याच्या अनुषंगाने आपल्याला कथा तयार करता आली पाहिजे। पहा, कथा जी दिली जाईल या कथाबीजावरून कथालेखन, शीर्षकावरून कथालेखन, दिलेल्या शब्दावरून कथालेखन, अपूर्ण कथा पूर्ण करणे म्हणजे परीक्षेमध्ये कधी आपल्याला अर्धवट कथा दिली जाईल, ती कथा पूर्णपणे मूक वाचन करा, मनन करा आणि त्यामध्ये पुढे काय प्रसंग घडला असेल तो तुम्ही पूर्ण करणार।
कथेचा पूर्वार्ध देऊन उत्तरार्ध लिहिणे, म्हणजे अगोदर पूर्ण कथा वाचल्याच्या नंतर त्यातला अर्धा शेवट कसा झाला असेल शेवट करणे, उत्तरार्ध देऊन पूर्वार्ध लिहिणे, मुद्द्यावरून कथालेखन करणे. मी या ठिकाणी आपल्याला काही मुद्दे किंवा काही शब्द देतो आणि त्या शब्दावरून एक नमुन्यादाखल आपण या ठिकाणी कथा पाहणार आहोत. तर पहा, या ठिकाणी जसं मी आता अगोदर आपल्याला स्क्रीनवर काही चित्रीकरण दाखवलं होतं, त्या चित्रीकरणावरून आपल्याला एखादा शीर्षक दिला जाईल, चित्र दिले जातील किंवा मुद्दे दिले जातील किंवा काही शब्द दिले जातील. समजा एक उदाहरणादाखल किंवा नमुन्यादाखल परीक्षेच्या दृष्टिकोनातून 5 गुणासाठी जी आपल्याला कथा तयार करायची, त्यासाठी सिंह, कोल्हा, कुत्रा, त्यांची मैत्री, त्यांचा त्यामध्ये ठरलेला करार आणि त्या ठिकाणी एक त्यांना हरण दिसते, हरणाची शिकार केली जाते आणि मग ती शिकारी केल्याच्या नंतर त्यांच्यामध्ये वाद निर्माण होतो. त्यावर सिंह एक युक्ती शोधतो आणि शेवटी सगळं घटना घडल्याच्या नंतर कोल्हा आणि कुत्रा यांना पश्चाताप होतो. शेवटी त्यांच्यावर उपासमारीची वेळ कशी येते ते या कथेमध्ये तुमच्या लक्षात येईल. कथा रचना करत असताना कथेचा विषय हा भूतकाळात असावा, ती संवाद रूपी असावी. पहा, एक कथा सांगतो. एकदा काय झाले, आत्ताच तुम्हाला जे मी मुद्दे सांगितलेत त्या मुद्द्याच्या आधारे या ठिकाणी आपल्याला एका कथेची निर्मिती करायची. कथेला आपण शीर्षक या ठिकाणी घेतलं आहे सिंहाचा वाटा. पहा, एकदा काय झाले, एका अरण्यात सिंह, कोल्हा व कुत्रा हे एकत्र आले. लवकरच त्या तिघांची मैत्री जमली. तिघांनाही शिकार हवी होती, म्हणून त्यांनी एक करार केला. तो असा, तिघांनी मिळून शिकार करायची व जे काही मिळेल ते तिघांनी सारखे वाटून घ्यायचे. त्यांनी तिघांनीही मान्य केले. एके दिवशी ते शिकारीला निघाले. अरण्यात जाताना कुत्रा सर्वांच्या पुढे होता, कोल्हा त्याचे मागोमाग व सिंह अगदी जंगलाचा राजा असल्याप्रमाणे सर्वांच्या मागे आयटीत चाललेला होता. इतक्यात समोरून एक हरिण खूप धावत आणि पळत सुटलेलं पाहिलं. हे कुत्र्याने पाहिल्याबरोबर त्याने कोल्ह्याला खुणेने सांगितलं आणि लगेचच कोल्ह्याने पुन्हा ही गोष्ट गुपचूप सिंहाला सांगितली. सिंहाने जोरात झेप टाकली व पाठलाग करून त्या हरणाला ठार केले. सिंहाला वाटले ही शिकार आपण केली म्हणून ती आपल्यालाच मिळावी. कुत्र्याला वाटले शिकार आपण प्रथम पाहिली म्हणून त्यावर आपलाच जास्त हक्क आहे. कोल्ह्याला वाटले सिंहाला मी सुचवले नसते तर शिकार मिळालीच नसती. पुढे कराराप्रमाणे कुत्र्याने त्या शिकारीचे 3 सारखे वाटे केले. पण 3 सारखे वाटे केल्याच्या नंतर सिंहाला मात्र हे मान्य नव्हतं. सगळी शिकार त्याला हवी होती. त्याने एक युक्ती काढली. वाटे करून झाल्यावर तो पुढे सरसावला. त्यातला एक वाटा उचलला आणि तो म्हणाला, हा माझा वाटा ना, मग मी हा प्रथम घेतो. नंतर तो पुढे म्हणाला, खरं सांगा ही शिकार कोणी केली? मीच ना. मी नसतो तर कदाचित ही शिकार झाली नसती, शिकार आपल्याला मिळाली नसती आणि म्हणून ही शिकार मी केल्याबद्दल हा वाटा मला मिळायला हवा. असे म्हणून सिंहाने कोल्ह्यापुढील वाटा उचलला. आता कोल्हा बिचारा, त्याला फार वाईट वाटलं.
परंतु तो बिचारा दुबळा काय करणार, गप्प बसला. मग पुढे सिंह कुत्र्याच्या जवळ गेला आणि म्हणाला, मी सर्व पशूंचा राजा ना, मी जंगलाचा राजा ना, आणि म्हणून मी राजा असल्या कारणाने हा वाटा मला नको का? मग हाही एक वाटा मलाच घ्यायला हवा असे म्हणून कुत्र्यापुढे ठेवलेला वाटासुद्धा सिंहाने उचलला. दोघेही बिचारे गरीब बाबडे, कोल्हा आणि कुत्रा. हे कुत्रा आणि कोल्हा सिंहाच्या मानाने दोघेही दुबळे होते, अशक्त होते. करतात काय बिचारे, शिकार दाखवूनही शेवटी दोघेही त्या दिवशी त्यांच्या वाट्याला उपास मात्र घडला.